आपल्या जीवनात एक असा दिवस असतो ज्या दिवशी आपण ज्ञान देणाऱ्या, दिशा दाखवणाऱ्या आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंना वंदन करत असतो। तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। पण तुम्हाला माहीत आहे का, ही गुरुपौर्णिमा कुणाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते? आज आपण बोलणार आहोत त्या महापुरुषाविषयी ज्यांनी वेद, पुराण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांचा अमूल्य ठेवा आपल्याला दिला आहे। महर्षी कृष्णद्वैपायन व्यास म्हणजेच व्यासमुनी। गुरुपौर्णिमेचं खरं रूप, व्यासमुनींचं योगदान आणि आपल्याला या दिवशी काय करावं याची सखोल माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर। गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेविषयी माहिती। आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात। ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली आहेत त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहेत असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। ज्ञानी यांचा राजा म्हणून ज्याला मानतात, ज्या ज्ञानदेवाने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केली। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे। आपल्या देशात रामायण, महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे। आपण ज्याच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो। अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय। महर्षी व्यासापासून अशी प्रथा रूढ झाली आहे ती आज मीतपर्यंत। आता बघूया व्यासमुनींच्या जन्माबद्दल थोडक्यात माहिती। व्यासांचा जन्म या तिथीस म्हणजेच या आषाढ पौर्णिमेला झाला अशी एक कल्पना आहे, पण ही उचित नाही, कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही। व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असे नाव मिळाले। परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली। पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास। शूद्र कोळणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मता शूद्र असला तरी स्वकर्तृत्वान तो ब्राह्मण ठरला, ब्राह्मणामध्येही वरिष्ठ ठरला। बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ सिद्ध पुरुष झाला। सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जाताना त्याने सांगितले की तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन। व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याती पावले। 18 पुराणेही नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे। महाभारत हा अति विस्तृत 1,00,000 श्लोकाचा ग्रंथ लिहिणे योजले तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला। गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहिले, पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन। व्यासांनीही अट घातली की तू समजले विना लिहिता कामा नाही। अटीतटीने हा सामना चालू झाला। व्यास शीघ्र कवी असले तरी केव्हा तरी अडचण येई तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत, त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत। महाभारतात असे 8,800 गूढ श्लोक आहेत। महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत, ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचवलेले होते। नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांना जन्म दिला। ते स्वतः शास्त्रज्ञ, सायंटिस्ट होते, त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन त्यावर संशोधन करून 100 कौरव निर्माण केले। क्रोमोसोमचे पुरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी गुणविधी हे सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्वांना योजले। गुण व विधी म्हणजे कामे
ठरवणारी ही तत्वे 23 असतात, हेही त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स 23 आहेत असेच म्हणते. यावर अनुवांशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेही सायन्सनेच आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रीय अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रंथाची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदले आहे. सर्व ग्रंथाची स्थाने त्यांनी 2 पद्धतीने म्हणजे सायन आणि निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 5561 इसवी सन पूर्व या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो. अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनही केवळ एकाबद्दल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इसवी सन पूर्व 12,000 वर्षे या काळी ढळले होते हे मानते. यावरून व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. जी हलत नाहीत ती नक्षत्र ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात असे व्यास म्हणतात. तेही आजचे विज्ञान मानते आहे. महाभारत युद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच 2 भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरून व्यासांना मूर्ख ठरवू बघतात, कारण सूर्याचे 2 भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहण समयी सूर्य खरोखरीच 2 भाग दर्शवतो. मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहण समयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरून उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते. सिस्टम जगतवर्मम व्यासांनी सारे जग उष्टे करून टाकले आहे असे म्हणतात. ते यावरून सत्य ठरते, कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळले. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की कुकुदमी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वर संशोधनासाठी गेला आणि 27 चतुर्युगांनी म्हणजेच किमान 216 वर्षांनी परतला. तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती. तिचे लग्न बलरामाशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्वही व्यासांनी या कथेत सांगितले आहे. परा व अपरा या दोन्ही विद्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलेले होते. सिद्धीही मिळवलेल्या होत्या. दिव्यदृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःच शिष्य संजय यास दिली होती. एवढे सामर्थ्य होते, त्यामुळे ते जगद्गुरू ठरले. त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा मानतात. तर मित्रांनो, व्यासमुनींनी आपल्याला फक्त ग्रंथ दिले नाहीत तर धर्म, नीती आणि जीवनाचा सार शिकवला. म्हणूनच आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी एक संकल्प करूया. आपल्या गुरुचा, आई वडिलांचा आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून आभार मानूया. तुमचं आयुष्यही ज्ञानाच्या प्रकाशाने उजळो अशी प्रार्थना. तुमच्या गुरुचं नाव आणि त्यांनी दिलेली एक शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विषयासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गुरुदेव.